Greetings for the day, dear friends. Welcome to my official channel, Good Friend HR. दोस्तों, जैसे कि हम जानते हैं कि हम इंडस्ट्री और कैंडिडेट्स के बीच में जो एक गैप है उसको हम कवर करना चाहते हैं, वहाँ पे एक ब्रिज बनाना चाहते हैं। और ये गैप तो हमेशा रहता ही है। इंडस्ट्रीज को अच्छे कैंडिडेट्स मिलते नहीं है और अच्छे कैंडिडेट्स को अच्छी इंडस्ट्री मिलती नहीं है, या नौकरी नहीं है बोल के एक्सपीरियंस नहीं मिलता है और एक्सपीरियंस नहीं है बोल के नौकरी नहीं मिलता है। ये तो हमेशा होते ही रहता है मैडम। तो आज कौशल्य विकास जो स्कीम है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की, हाँ, तो उसके तहत उसके अंडर में रोजगार मेळावा भरवलेला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप उमेदवार निवड मेळावा। आता आपण आहोत रासायनिक इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये। प्रियाचं ऑफिस आहे हे पाताळगंगा रिलायन्स पाताळगंगा रासायनिक इंडस्ट्रियल असोसिएशन। आणि आपल्या सोबत आहेत अमिता पवार मॅडम, असिस्टंट कमिशनर, सहाय्यक आयुक्त विभाग रायगड। हा, तर मॅडम, आजचा हा जो तुमचा कार्यक्रम आहे त्याचं थोडंसं स्वरूप कसं काय आहे ते थोडं सांगा। हो, नमस्कार, मी सहाय्यक आयुक्त अमिता पवार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग रायगड। प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावे भरवले जातात आणि रोजगार मेळावा म्हणजे काय तर रोजगाराची संधी निर्माण करून देतो आम्ही बेरोजगारांना। आणि हे करत असताना आम्ही रोजगार मेळावा जेव्हा भरवतो तेव्हा उद्योजकांना प्रथम भेटी करतो की त्यांच्या रिक्त पद काय आहेत ती प्रथम सर्व गोळा करतो आणि त्यांचं एकत्रितरित्या ह्या रोजगार मेळाव्यामध्ये आयोजन करतो आणि HR आणि उमेदवार ह्या दोघांना भेट घडवून आणतो आणि फेस टू फेस त्यांची मुलाखती घेतात, प्राथमिक निवड केली जाते आणि त्यासाठी हा रोजगार मेळावा भरवण्यात आलेला आहे। बरोबर, म्हणजे इंडस्ट्रीला चांगल्या उमेदवारांची जी कमतरता आहे, बरोबर, आणि जो उमेदवार आहे नोकरीसाठी इच्छुक, त्याला बरेचदा प्रत्येक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जा, वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस करा, बरोबर, त्याला सपोर्ट नसतो कोणाचा। इथे आल्यानंतर त्याला एकतर थोडंसं ग्रॅज्युअली सपोर्ट मिळतो की बाबा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कडून आपल्याला सपोर्ट आहे, बरोबर, सरकारी योजना आहे, बरोबर, आणि स्वतः कमिशनर लेवलचे अधिकारी इथं आहेत आणि सर्व कंपन्यांचे HR समोर आलेले आहेत। अगदी बरोबर। तर आता हा जो तुमचा उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। तर याच्यामध्ये पुढे आता की तुम्ही अजून ऍडिशनल कोणत्या कोणत्या तुम्ही स्कीम्स किंवा बेनिफिट्स इंडस्ट्रीला आणि उमेदवारांना देतात? बरोबर, आता नवीन जी आमच्याकडे योजना चालू आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे। ती पहिल्यांदा 6 महिन्यासाठी होती। बऱ्याच उद्योजकांची मागणी होती की 6 महिने न करता ती 11 महिने जर केली तर आम्हाला त्याचा उपयोग होईल, कारण मुलांना शिकवता शिकवताच तेवढे दिवस जातात तर पुढे त्यांना त्यांचा उपयोग करून घेता येईल। यासाठी 11 महिन्याची योजना आहे आणि ग्रॅज्युएट लेवलला 10,000 रुपये, डिग्री ITI ला 8,000 रुपये आणि 12वीला 6,000 रुपये असं पर मंथ DBT द्वारे शासनामार्फत त्याच्या अकाउंटला जमा होतात। म्हणजे विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये हा पगार जो आहे, इंटर्नशिपचा पेमेंट सरकार विद्यार्थ्याला देणार। हो हो, पण याच्यामध्ये किती पर्सेंट असं काही ठरलेलं आहे का की एका कंपनीने एवढे कमी घ्यायला पाहिजे? बरोबर, असं आहे की मनुष्यबळ त्या कंपनीमध्ये किती आहे त्याच्या 10%, म्हणजे प्रोडक्शन असेल तर 10% आणि सेवा क्षेत्र असेल तर 20% मुलं त्यांना इंटर्नशिपसाठी घेता येतात। आणि कंपनीने फक्त त्यांना काय करायचंय, कामाचा अनुभव द्यायचा आहे आणि इंटर्नशिपसाठी जो स्टायफंड आहे तो शासन देणार आहे। आमच्या जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून त्या मुलाच्या खात्याला डायरेक्टली पेमेंट होतं। याच्यामध्ये इन्शुरन्स मुलाचा त्याच्याबद्दल काही योजना आहे का? हा, त्यामध्ये त्याला जर काही धोका झाला तर तो इन्शुरन्स कव्हर केला आहे असं शासनाने सांगितलंय। खूप छान। आणि PF ESIC? नाही, PF ESIC यामध्ये कव्हर नाहीये, कारण ही पूर्ण इंटर्नशिप योजना आहे। म्हणजे तो विद्यार्थी तिथे नोकरीत नाही, इंटर्नशिपची योजना, इंटर्नशिप आहे। त्यामुळे कंपनी आणि विद्यार्थी याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लॉई हे रिलेशन नाही आहे। तो ट्रेनी म्हणून तिकडे जातो। बरोबर, ट्रेनी म्हणून जस्ट एक इंटर्नशिप त्याला गरज असते, कामाचा अनुभव त्याला मिळावा यासाठी ही योजना आहे। आणि या योजनेनंतर त्याला एक कामाचं सर्टिफिकेट सुद्धा ज्या कंपनीमध्ये त्याने इंटर्नशिप केली आहे त्यातून त्यांना मिळणार आहे। आता या प्रकारचा तुम्ही इथे मेळावा भरवला, हा मेळावा खूप छान होता। जवळजवळ 20 कंपन्या इकडे चांगल्या लेवलच्या आलेल्या आहेत, त्यासोबत 150 ते 200 उमेदवार इकडे, 100 उमेदवार आले। खूप चांगली स्कीम तुम्ही हा उपक्रम राबवला। मला एक विचारायचं की आता विद्यार्थ्यांनी इथे त्याचा इंटरव्ह्यू दिला, बरोबर,
पण त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावरती जाऊन वेबसाईटवरती जाऊन विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव रजिस्टर करणं गरजेचं आहे का इकडे फायनल सिलेक्शन झालं असंच होईल? नाही नाही, दोन्ही गरजेचं आहे. एम्प्लॉयरने सुद्धा आमच्याकडे रजिस्टर केलेले असतात आणि जे मुलांना बेरोजगार आहेत त्यांनी सुद्धा एम्प्लॉयमेंट कार्ड काढलेलं असतं. ऑनलाईन ऍप्लिकेशन करतात. सपोज एखाद्याने कार्ड नसेल, ऑनलाईन अप्लाय केलं नसेल, तर ह्या कंपन्यांना आम्ही सांगितलं आहे की ज्या मुलांची तुम्ही निवड केली आहे त्याला ऑनलाईन अप्लाय करून घ्या आणि त्यांना जॉब द्या. बरोबर. ऑनलाईन अप्लाय करताना वेबसाईटचं नाव काय आहे? वेबसाईटचं नाव महास्वयं गव्हर्नमेंट.in आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉयर असेल तर तो एम्प्लॉयरचं सेक्शन सिलेक्ट करेल आणि त्याचे डिटेल्स भरेल आणि एम्प्लॉई असेल तर त्याचे डिटेल्स भरेल. बरोबर बरोबर. मग ते वेबसाईट वरून मॅच करून ते प्रोफाईल कॅन्डिडेट्सना कॉल केले जातात. इथं आता प्राथमिक निवड झालेली आहे बऱ्याच मुलांची आणि फायनल सिलेक्शन एक 8-10 दिवसामध्ये त्यांचं होऊन जाईल. अशाच प्रकारचा आम्ही अजून एक मेळावा भरवलेला आहे आणि तो तळोजा MIDC TIA सोबत आम्ही भरवला आहे. संयुक्त विद्यमाने करतोय. तर यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स आम्हाला कंपन्यांकडूनही मिळावा, त्यांची वॅकन्सीज आम्हाला मिळाव्यात आणि त्याचबरोबर बेरोजगारांनी त्यामध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं जेणेकरून त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. अशा पद्धतीने आम्ही आयोजन करतो. 3 एप्रिलला हा मेळावा असेल. सर्वांना मी परत एकदा आवाहन करू इच्छितो की शासन तुमच्या द्वारी येऊन जॉब देत आहे आणि ज्यांना चांगल्या कॅन्डिडेट्सची गरज आहे कंपन्यांना तिथे पण शासन तुमच्या दारी स्वतः येत आहे आणि शासनाने हे खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. तर कंपन्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. 3 एप्रिल लक्षात ठेवा. TIA तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचं ऑफिस आहे तळोजामध्ये. तिकडे जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पण सहभाग घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवार यांनी तिकडे जाऊन ऍप्लिकेशन करायचं आहे आणि वेबसाईट आहे mahaswayam.gov.in. इकडे स्वतः जाऊन स्वतःचं ऍप्लिकेशन भरायचं आहे आणि ते ऍप्लिकेशन कसं भरायचं आहे याची मी स्क्रीन 1-2 दिवसात तुम्हाला शेअर करेल. ऍप्लिकेशन भरताना चुकू नका. मी ते तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचं कसं आहे त्याची स्क्रीन 1-2 दिवसात शेअर करेल. त्याप्रमाणे तुम्ही नक्की तिकडे नोंदणी करा आणि 3 तारखेला नक्की हजर व्हा तळोजाला. बरोबर. माझं आपल्याला आवाहन राहील की जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. नोकरीची संधी आहे आणि तुम्ही त्याचं सोनं करावं असं मला वाटतं. आणि जो आता इव्हेंट होणार आहे तळोजामध्ये तो हिंदाल्को कंपनीच्या समोर जो तनिष हॉटेल आहे त्यामध्ये आयोजन केलेलं आहे TIA सोबत. तरी तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्या. धन्यवाद. परत एकदा मी सांगतो की 10वी-12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 विद्यावेतन हे शासन देत आहे. ITI आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना पदवी का डिप्लोमासाठी 8,000 रुपये आहे आणि जे ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपये शासन विद्यार्थ्यांना देत आहे. कंपन्यांना याच्यामध्ये खर्च नाही आहे. तर कंपन्यांनी कमीत कमी 10% उमेदवार या अशा योजनांमधून घ्यावेत. स्किल्स इंडिया अंडर हा तुमचा प्रोग्राम येतो ना मॅडम? बरोबर. जिल्हा कौशल्य विकास महाराष्ट्र शासनाची योजना आहे. हा, तर कंपन्यांचे याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहेत. एम्प्लॉई रिलेशन डायरेक्ट नाही आहे. जर तुम्हाला तो कॅन्डिडेट चांगला वाटला तर तो कॅन्डिडेटचा परत तुम्ही 6 महिन्यानंतर कंटिन्यू करू शकता. नाही सर, 11 महिन्याची आहे. 11 महिन्यानंतर परत तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यासोबतच 11 महिन्यात तो विद्यार्थी नक्कीच चांगला घडेल ही अपेक्षा पण आपण ठेवूया. थँक्यू. अजून काही मॅडम तुम्हाला ऍडिशनल मला हे सांगायचं की इंटर्नशिप आणि जनरल वॅकन्सी या दोन्हीसाठी वॅकन्सीज आहेत. म्हणजे इंटर्नशिपसाठी सुद्धा आम्ही वॅकन्सी घेत आहोत आणि जनरल वॅकन्सी असतील तर त्याही आपण घेत आहोत. दोन्हीसाठी मुलांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. येस. आज मुलींची संख्या खूपच कमी होती त्या मानाने. बरोबर. हा, तर मुलांची संख्या जास्त होती. मी मुलींनाही आवाहन करतो की ही योजना तुमच्यासाठी पण आहे आणि मुलीने पण याच्यासाठी बेनिफिट घ्यावा. नाही, नेहमी मेळाव्यामध्ये मुलींची संख्या जास्त असते. याच ठिकाणी जरा कमी अशी वाटली पण येतात सर. चालेल. खूप थँक्यू मॅडम. खूप आभार. तुम्ही चांगले एफर्ट्स घेत आहात. तुमच्या पुढच्या 3 तारखेच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पण येतील आणि कंपन्या पण येतील याची अपेक्षा करतोय. थँक्यू.